अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना, सदैव नमस्कार। नमस्कार नानी, सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी, सहस्त्र नमस्कार। आज 1 नोव्हेंबर 2025च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचे पूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपल्याला आशीर्वादाची गरज आहे, कारण आमच्या जीवनात छोटी मोठी संकट येत असतात। समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे, संसार संगे बहुशीण लोमी, कृपा करी रे रघुराज स्वामी, प्रारब्ध माझे टळता टळेना, तुझवीण रामा मज कंठवेना। आयुष्य आहे, छोटी मोठी संकट आहेत, आणि या संकटातून बाहेर कोण काढणार आहे, तर हा परमेश्वर काढणार आहे। आणि म्हणून या परमेश्वराचे शुभ आशीर्वाद आपल्याला लाभणं मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणूनच आपण सर्वजण इथे महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आलोय की तुमचे शुभ आशीर्वाद सदैव माझ्या डोक्यावर असू देत। आता माणसाच्या जीवनात समस्या का, तर माणसाने केलेली कर्म, हा कर्माचा सिद्धांत आहे। जया सारिके पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले। म्हणून या जन्मात आपल्याला अडचणी आल्या आहेत, आणि म्हणून आपण सद्गुरूच्या चरणाशी आलेलो आहोत। पण त्याचबरोबर आपण या जन्मातही चांगलं वागलं पाहिजे, नाहीतर परत आपण पुढच्या जन्मासाठी काहीतरी वेगळीच आठवण करत जातो। आणि म्हणून रामदासांनी म्हटलंय, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। एक नानांनी पण आपल्याला तेच सांगितलं आहे की उपासनेच्या बरोबर सत्कर्म करत राहणं ही तेवढी नितांत गरज आहे। आणि ही सगळी शिकवण लक्षात घेऊन आपण या उपासनेला आलेलो आहोत। आता परमेश्वर म्हणजे एक शक्ती आहे, महान शक्ती आहे। आणि या विविध ज्या देवता आहेत, त्या सर्व देवता म्हणजे या शक्तीचे असलेले वेगवेगळे भाव आविष्कार आहेत। मूळ शक्ती एकच आहे ब्रह्मांडाची, आणि ती शक्ती म्हणजे ओंकार, म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे। विविध देवता आहेत, हे त्या शक्तीचे विविध अवतार आहेत। वेगवेगळ्या रूपात ती शक्ती प्रगट झाली आहे। म्हणून गणेश आहे, विष्णू आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, काली माता आहे, विविध देवता आहे, श्रीराम आहे, कृष्ण आहे। हे सगळे एकाच शक्तीतून निर्माण झालेले वेगवेगळे भाव आहेत। आता तुम्ही साधं बघा की आई मुलाचं संगोपन करते, प्रेमाने त्याला जेवू खाऊ घालते, पण त्याच वेळेला ती त्याला रागवते, पण जर तो चुकला तर। आईची वेगवेगळी रूप आपण लहानपणापासून बघितलेली असतात। अतिशय प्रेमाने जवळ करणारी आई कधीतरी आपण चुकलं तर आपल्याला रागवते। हे वेगवेगळे भाव आहेत, तसे हे ईश्वराचे भाव आहेत वेगवेगळे। एकाच शक्ती, आई एकच रूप आहे आई, पण ती वेगवेगळ्या रूपामध्ये आपण जसं आपलं वय वाढत जातं तसं आईचं वेगवेगळं रूप आपण जाणवत जातो। तसं समजा आपण ऑफिसमध्ये फार मोठे ऑफिसर आहोत, आपण केबिन मध्ये बसलोय, त्यावेळेला आपण ताठ बसणार, व्यवस्थित बसणार। कोणी मोठा ऑफिसर बरोबर भेटायला आला तर आपण उभं राहून त्याला आदराने बसवणार। पण ते जर आपल्या हाताखालचं कोणी आपल्याकडे आलं तर आपण काय उठणार नाही। आपण एकच आहोत, आपण तसेच आहोत, पण आपण वेगवेगळी रूपं दाखवतोय, आपण उठणार नाही। दुसरं कोणी आलं तरी आपण उठणार नाही, चुकलेलं असेल तर त्याला आपण ओरडू। समजा आपला नंतर मित्र आला, कोणी भेटायला मैत्रिणी आल्या, मित्र आले, तर लागलेच आपण जी ऑफिसर म्हणून आपली जी कडक शिस्त असते ती सगळी त्या क्षणाला निघून जाते, आणि आपण त्यावेळेला आपल्या मित्रमैत्रिणींशी जरा मोकळे होऊन गप्पा मारतो। एकच व्यक्ती आहे, एकच शक्ती आहे, पण ही शक्ती जशी वेगवेगळी रूप दाखवते, तसे परमेश्वर ही एकच शक्ती श्री स्वामी समर्थ आहे। पण हे वेगवेगळ्या रूपामध्ये प्रगट झाले, जे काय सगळे अवतार आहेत आणि सगळ्या देवता आहेत, त्या म्हणजे स्वामींची वेगवेगळी शक्तीची रूप आहेत। आणि म्हणून स्वामी समर्थांची जेव्हा उपासना करतो तेव्हा नाना म्हणतात, एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे,
त्यांचं पूजन केलं की आपोआप सर्व देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. विशिष्ट शक्ती जर हवी असेल तर आपण विशिष्ट देवतेची उपासना करतो. सर्व देवता आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळी शक्ती आहे आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळी आयुध दिलेली आहेत त्यांना जे कार्य करायचे त्यानुसार. आपल्याला ज्या शक्तीची गरज आहे त्या शक्तीची आपण उपासना करतो. आता अभ्यासासाठी जर करायचं असेल तर सरस्वतीची उपासना सांगितली जाते. आपण बघतो की शाळेत असताना आपण सरस्वती वंदना करतो कारण विद्येच्या दैवतेची शक्ती आपल्याला हवी आहे. मग या दैवतेच्या हातात काय आहे? तर वीणा आहे, संगीत आहे, पुस्तक आहे, माळ आहे, आयुध पण कशी आहेत? प्रत्येकाची जशी शक्ती आहे जी शक्ती आपल्याला प्राप्त करून द्यायची त्या दैवतेकडची आयुध आहेत. ती आयुध पण ती देवी ती शक्ती आपल्याला द्यायला तयार आहे. पण फक्त आपली तेवढी ताकद पाहिजे आणि म्हणून नानाने म्हटलेलं आहे कृपापात्र होऊन महाभाग्यवंत. उपासना त्याच्यासाठी करायची की कृपा पात्र आपण व्हायचंय. आपण आपली स्वतःची एनर्जी खेचून घेण्याची शक्ती आपण वाढवायची आणि तो मार्ग म्हणजे उपासनेचा मार्ग आहे. अनन्य भावाने गुरुला शरण जाते. आता लक्ष्मी आहे, लक्ष्मी ही पैसा देणारी आहे. हो, तिच्या हातामध्ये कलश आहे. कलशामध्ये सोन्याची नाणी आणि वरून आणखीन सोन्याची नाणी पडतायत आणि ते भांड सोन्याच्या नाणीतून उठंबून बाहेर नाणी पडतायत. तिच्या हातामध्ये कमळ आहे. हे सगळं ऐश्वर्य देणारी ही देवता आहे. गणपती आहे हा बुद्धिदाता पण आहे आणि त्याचबरोबर तो विघ्नहर्ता आहे म्हणून त्याच्या हातात पाश आहे आणि अंकुश आहे. बुद्धी तो विघ्नहरण करतो आणि म्हणून कुठलीही पूजा कुठलंही कार्य करायच्या वेळेला आधी गणपतीचं सुपारी ठेवून गणपतीला आवाहन केलं जातं. त्याची पूजा केली जाते की सर्व कार्यक्रम जो आहे तो निर्विघ्न पार पडू दे. शंकराच्या हातामध्ये डमरू आहे, नाद आहे आणि नाद म्हणजेच ओंकार आहे आणि तिथूनच ही सर्व शक्ती निर्माण झालेली आहे. काली माता आहे. काली मातेच्या हातामध्ये काय? खड्ग आहे, तलवार आहे, रक्ताने माखलेली तलवार आहे. रक्तबीज नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसाला असं वरदान प्राप्त झालं होतं की त्याच्या रक्तातून रक्ताचा जो थेंब जमिनीवर पडेल त्यातून नवीन राक्षस तयार होईल. त्यामुळे त्याला हरवणं खूप कठीण होतं. आणि म्हणून ही देवी आहे, ही जी महाकाली आहे, या महाकालीने त्याचं रक्त स्वतः खाली पडू न देता स्वतः घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या रक्तामुळे ती उन्मत्त झाली. राक्षसी वृत्ती तिच्यामध्ये निर्माण झाली आणि ती थैथे नाचायला लागली. आणि अशा वेळेला सगळ्या देवांनी शंकराला प्रार्थना केली की हिला वाचवून नाही तर ही सगळ्या जगाचा संहार करेल. आणि म्हणून शंकरे तिच्या पायाशी लोटांगण घातलं. अशासाठी की तिला हात लावला तरी प्रश्न होता अशी अशी ती उन्मत्त झालेली होती. आणि ज्या वेळेला क्रोधित झालेली होती आणि ज्या वेळेला तिचा पाय शंकरावर पडला, काली माता म्हणजे पार्वतीचं स्वरूप आहे, आणि जेव्हा पडला त्यावेळेला त्या क्षणाला तिच्यामध्ये असलेला जो क्रोध होतो तो क्रोध पूर्णपणे शांत झालेला आहे. आणि या राक्षसाला जिंकायचं आहे, त्याला मारायचं आहे, म्हणून तिचं रूप आहे ते उग्र रूप आहे. आणि म्हणून जेव्हा जीवनामध्ये फार मोठं काहीतरी संकट असतं, वाईट शक्तीचा ज्या वेळेला प्रभाव झालेला असतो तेव्हा काली मातेची उपासना केली जाते. अशा प्रकारे आता श्रीराम आहे. नानांना आपल्याला स्वामी समर्थांनी काय सांगितलं? नाना तर खरे कृष्ण भक्त होते, पण स्वामी समर्थांनी नानांना सांगितलं की श्रीराम श्रीराम म्हणत पदयात्रा कर. का? तर श्रीराम म्हणजे काय? पुरुषोत्तम म्हटलेलं आहे, त्याग आहे तिथे, सत्यवचन आहे, आणि म्हणून श्रीरामाचं करायला सांगितली उपासना. कृष्ण आहे जो कौटुंबिक आहे अशा माणसाला कृष्ण भक्ती करायची. एकाच शक्तीची ही विविध रूप आपल्याला जशा गोष्टीची एनर्जीची गरज आहे, शक्तीची गरज आहे, त्याप्रमाणे उपासना दिली जाते. ज्यावेळेला माझ्याकडे कोणी प्रश्न घेऊन येतात त्यावेळेला स्वामी समर्थांच्या उपासनेबरोबर त्यांचा कौटुंबिक प्रश्न काय आहे त्यानुसार एका विशिष्ट देवतेची उपासना काही काळापर्यंत करायला सांगितली जाते. नाना पण तसंच करायचं. काही काळापर्यंत ती एनर्जी जास्त हवी आहे, ती पॉवर जास्त हवी आहे, म्हणून तेवढ्या विशिष्ट काळापर्यंत त्या देवतेची उपासना आपण करतो. आणि म्हणून एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे. सगळ्या देवदेवतांमध्ये कोण मोठं कोण लहान, माझी उपासना मोठी कारण या देवाची उपासना केली तर फायदा आहे,
कोणीतरी म्हणालं मी रामाचा करतो आम्हाला वाटतं चला करूया, कोणीतरी म्हणतो कृष्णाचं करतो आम्हाला वाटतं कृष्णाचं करूया, कोणी आणखीन कोणाचं सांगतो आपण करत राहतो. करण्याची गरज नाही. महाराज आहेत आणि ज्या ज्या प्रकारे एका विशिष्ट सद्गुरूकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय की या देवतेची उपासना तेवढ्या काळापुरती त्या त्या देवतेची उपासना करत राहा, आयुष्यातले अनेक प्रश्न सुटतील. महाराजांची शक्ती त्या प्रत्येक देवतेच्या मागे. महाराजांची शक्ती आहे हे जाणून त्या देवतेचं पूजन करा असं नाना आपल्याला नेहमी सांगायचे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला उपासना करायला लागते कर्मशुद्धी करण्यासाठी. का तर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे आपल्या हातून, प्रत्येकाच्या हातून घडतो. शेवटी आपण मनुष्य आहोत. सन्मार्गाला लागून आपण हळूहळू प्रगती करून येणार आहोत. किती जन्म करायला लागणार आहे आपल्याला माहिती नाही. पण या जन्मात पण आपल्याला चांगल्याच गोष्टीची साठवण करायची, याची जाळी पण आपल्याला ठेवायची आणि त्याचबरोबर आपले कर्मभोग कमी करण्यासाठी उपासना करायची. आता मध्यंतरी माझ्याकडे एक मुलगी आली होती. जवळजवळ वय तिचं 52 होतं. प्रश्न घेऊन आली होती लग्नाचा. मी तिला घराण्याची माहिती विचारली. म्हणाली नाही, 2 भावांची लग्न झालीच नाहीये. एका भावाचं लग्न झालं पण त्याचा पण डायव्होर्स झाला आणि हिचं पण लग्न होत नाही. मी तिला म्हटलं ही तुमच्या घराण्याला मिळालेला हा शाप आहे. तो या जन्मात उपासना करून जाईल असं मी सांगू शकत नाही. शेवटी महाराज काय करतील मला माहिती नाही. पण तू प्रश्न घेऊन आली आहे त्याच्यासाठी मी तुला उपासना देते. तर मी तुला पहिले सांगते की या जन्मात तुझा प्रश्न सुटेलच असं मी सांगू शकत नाही. पण तरी तू उपासना करायचे का तर पुढच्या जन्मासाठी. नाहीतर तू हा शाप घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात. आणि शापमुक्त होण्यासाठीच उपासना करत राहायची. आता मी एवढं केलं माझा हा प्रश्न अजून सुटला नाही असा विचार कधीही करू नका. उपासना करतच राहिलं पाहिजे, सातत्याने उपासना करत राहिली पाहिजे. आपोआप आपले कर्म आणि काही वेळेला सद्गुरूची कृपा अशी घडते की क्षणात आपली कर्मशुद्धी होऊन जाते. आणि म्हणून उपासनेला आयुष्यामध्ये खूप महत्त्व. आता कर्माचे भोग कसे असतात त्या समजा छोट्या कथा आपण बघूया. ज्यांना मी तुम्हाला सर्वांना माहिती. दासी, नामदेवाची दासी. आधीच्या जन्मामध्ये ती राजकन्या होती. या जन्मात अशी एकदा घटना घडली की तिने भाजीमध्ये मीठ घातलं नाही, म्हणून तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारलं. साहजिकच ती धावत विठ्ठलाकडे आली आणि म्हणाली विठ्ठल हे असं कसं घडलं, का मला त्यांनी एवढ्याच्या छोट्या गोष्टीवरून एवढं का मारलं. त्यावेळेला विठ्ठलानी त्याचा हात जनाबाईच्या डोक्यावर ठेवला. मग तिला मागचा जन्म आठवला. त्या जन्मात ती राजकन्या होती आणि ती गाईला चारा घालत होती आणि गाय खात नव्हती. आणि म्हणून हिला खूप राग आला आणि तिने गाईला बेदम मारलं होतं. ज्या वेळा जनाबाईंनी हे सगळं दृश्य बघितलं तेव्हा जनाबाईच्या लक्षात आलं की आपलं कर्मभोग हे होते आणि म्हणून आपल्याला हा त्रास झालेला. आता धृतराष्ट्राची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की 100 मुलांची हत्या, मरण त्याला बघायला लागण्याचं मोठं दुःख आहे. म्हणून श्रीकृष्णाला विचारलं की मला हे दुःख का. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की तू मागचा जन्म आठव. त्याला तो म्हणाला नाही या जन्मात मी काही चूक केलेली नाहीये. त्याच्या मागचं आठव. त्याच्या 3 जन्म धृतराष्ट्राला आठवत होते. मग श्रीकृष्णाने पण त्याला सांगितलं, चौथ्या जन्माची जाणीव करून दिली आणि 5व्या जन्मामध्ये, आधीच्या 5व्या जन्मामध्ये धृतराष्ट्राने जो हंस होता त्या हंसाचे डोळे काढले होते आणि त्याची असलेली 100 पिल्लं त्यांनी मारली होती. हा कर्मभोग त्याच्या बरोबर या जन्मात भोगायला आला होता. आता पुराणिकांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. स्वामीच्या चरित्रामध्ये पुराणिकांची गोष्ट आहे. सुंदर पुराण सांगायचे. पण तरी देखील त्यांना प्रसिद्धी मिळत नव्हती आणि त्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणून त्यांच्या मनात आलं की आपण महाराजांच्या समोर पुराण सांगू म्हणजे थोडे पैसे जास्त मिळतील, लोकांच्या मध्ये नाव होईल आपलं, आपल्याला प्रसिद्धी मिळतील. आणि म्हणून ते येऊन पुराण महाराजांना त्यांनी विनंती केली की मला पुराण सांगायची परवानगी द्या. महाराज पुराणिकांचं असलेलं सर्व कर्म जाणून होतेच. महाराजांनी परवानगी दिली.
पुराणिकांनी सांगायला सुरुवात केली. लागलीच महाराजांनी थांबवलं. तू बरोबर सांगत नाही, थांबव, पुराण थांबव. दुसऱ्या दिवशी परत पुराण सांगायला सुरुवात केली. महाराजांनी परत सांगितलं, बरोबर सांगत नाही, पुराण थांबव. असं करत करत किती किती दिवस जावे, दिवस नाही 6 महिने गेले. 6 महिने तरी पण रोज पुराणिक यायचे आणि पुराण सांगायचा प्रयत्न करायचे. हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आमचा छोटासा अपमान झाला तर आम्ही लागले दुसऱ्या दिवशीपासून प्रार्थनेला येणार नाही असं आमचं असतं. नको मी तिथे गेले आणि मला या सीटवरून त्या सीटवर बसायला सांगितलं, याच्यात सुद्धा आमचा अपमान होतो. पुराणिकांची निष्ठा होती की महाराजांच्या चरणाशी आलोय, महाराजच आपली कर्मशुद्धी करून घेणार. त्यामुळे 6 महिने ते सातत्याने येत राहिले. शेवटी एक दिवस त्यांना वाटलं की नाही, आता काय खरं नाही, आता महाराजांना तोंड नाही दाखवायचं, आपण आपल्या जगण्याला काय अर्थ नाहीये. आणि म्हणून बायकोला आणि मुलीला न सांगता एका डोंगरावर जाऊन बसले. एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पुराणिकांची बायको आणि मुलगी महाराजांना भेटायला आली रडत रडत की सगळं असं झालंय, कुठे गेले माहिती नाहीये. महाराज सगळं जाणून होते, महाराजांनी सगळं घडवलेलं होतं या गोष्टी. जेव्हा जेव्हा आपण महाराजांची उपासना करतो तेव्हा लक्षात घ्या ही गोष्ट की ज्या काय आयुष्यातल्या घटना आहेत त्या सगळ्याला साक्षी महाराज असतात. महाराज सतत आपण जर त्यांची उपासना करतोय, त्यांचं भक्त आहे, त्यांच्यावरती जबाबदारी आपोआप ते घेतात की याचं रक्षण मी करायला पाहिजे किंवा याच्या जीवनात पुढची घटना कशी घडवायची हे देखील स्वामी सांगतात. स्वामी समर्थांनी मोत्याला हाक मारली आणि मोत्याला घेऊन ते डोंगरावर गेले. तिथे गेल्याबरोबर पुराणिक बुवांच्या सगळ्या गोष्टी लक्षात आली की महाराजांना सगळं माहिती आहे, जाणीव झाली. महाराजांबरोबर पुराणिक परत आले आणि मग त्यांची रोजचं पुराण सांगायला सुरुवात झाली. या पुराणिकांचं आता दारिद्र्य घालवायचं होतं. कर्मभोग कशामुळे होता, तर जे काय पाप घडलेले होतं आधीच्या जन्मात त्याच्यामुळे दारिद्र्य आणि त्यामुळे प्रसिद्धी पण नाही. काही वेळेला माणसाकडे सगळं असून त्याला प्रसिद्धी मिळत नाही तेव्हा माणसाला नेहमी वाईट वाटतं की का मला प्रसिद्धी मिळत नाही. मी एवढं चांगलं गाणं म्हणू शकतो पण मला प्रसिद्धी मिळत नाही, मी एवढं छान लिहू शकतो मला प्रसिद्धी मिळत नाही, मी एवढा चांगला मार्क मिळाले तरी मला छान नोकरी मिळत नाही. असे नाना विचार माणसाच्या मनात असतात. पण या सगळ्याच्या मागचं कारण आपलं गतजन्मीचं कर्म असतं हे लक्षात नाही. एखाद्याला काही न चांगलं न लिहिता सुद्धा खूप प्रसिद्धी मिळते, अशा पण गोष्टी आपण बघितल्या आहेत. हे भाग्य असतं, ही कृपा असते, गुरुची कृपा असते. पुराणिकांचं दारिद्र्य घालवण्यासाठी महाराजांची योजना बघा सुरुवातीपासून होती. पुराणिक स्वामी त्यांच्या बरोबर असायचे, त्यांच्या राजवाड्यामध्ये बरोबर असायचे. मालोजीरावांचे वडील शहाजी राजे असल्यापासून पुराणिक तिथे होते. शहाजीराजे असेच पुराणिकांशी गप्पा मारता मारता एकदा म्हणाले की साताऱ्याचं जे संस्थान आहे त्याचा अधिकार या अक्कलकोटच्या संस्थानावर आहे. पण सातारकरांनी त्यांचे अधिकार जर मला दिले, म्हणजे हे संस्थान आहे अक्कलकोट हे जर स्वतंत्र झालं तर मी तुम्हाला अमुक अमुक जमीन देईन. एक मंदिर होतं शंकराचं आणि त्या मंदिराच्या होतीची जागा होती, ती जागा मी तुम्हाला देईन आणि असं त्यांनी कागदपत्र बनवून ठेवलं होतं. पुढे काही विषय निघाला नाही, साताऱ्याकडून त्यांना अक्कलकोट संस्थान स्वतंत्र झालं. पण मालोजीराव विसरले. हे सगळं महाराजांकडे होतात, सगळे लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. विसरले. आता मालोजीराव गेले, शहाजीराव गेले, आता मालोजीराव आले. आता मालोजीरावांजवळ विषय कसा काढणार की मला अशी अशी जमीन देणार होते शहाजीराजे आणि आता ते नाही, तर तुम्ही आता तो कागद काढून मला द्या. महाराजांना आठवण करून दिली पुराणिक बुवांनी की तुम्ही जरा मालोजीरावांना सांगा की असा असा दस्त आहे, तो मला त्याप्रमाणे मला जमीन मिळून दे. पुराणिकांची बरीचशी जेवढी कर्मशुद्धी करायची ती महाराजांनी करून घेतलेली होती. 6 महिने त्यांचं पुराण बंद पाडून मग महाराजांनी चिंतोपंत टोळ म्हणून जे कारभारी होते मालोजीरावांच्या दरबारामध्ये, त्यांना स्वामींनी प्रेरणा दिली की ही अशी अशी घटना आहे आणि असा असा कागद तयार आहे. चिंतपंत टोळांनी तो कागद बघितला आणि त्यांनी मालोजीरावांना सांगितलं की आता शहाजीराजे गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने
जे काय दान करायचं आहे त्या दानामध्ये पुराणिक बुवांना ही जमीन तुम्ही देऊन टाका. आणि पुराणिक बुवांना ती जमीन मिळाली, संपत्ती मिळाली आणि त्याच्याबरोबर प्रसिद्धी मिळाली. दोन्ही गोष्टीसाठी कर्मशुद्धीची गरज असते. कर्मशुद्धी करायची म्हणून उपासना, आणि पुढे चुकीचं कर्म घडू नये म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे, ही गोष्ट सतत लक्षात ठेवायची. आता तुम्हाला हरिद्वारच्या महारोगांची गोष्ट सांगितलेली होते. अत्यंत उन्मत्त झालेले होते, मल्ल होते आणि जनतेला प्रचंड त्रास देत होते. गंमत वाटायची त्यांना लोकांना छळायला. अनेक वर्ष असं केल्यानंतर शेवटी कर्मभोग या जन्मात त्यांचे उभे राहिले. काही जणांचे त्या जन्मात उभे राहतात, काही जणांचे पुढे जातात. त्याच जन्मात उभे राहिले आणि त्यांना महारोग झाला आणि ते हरिद्वारच्या वाळवंटामध्ये तळमळत राहिले. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, जवळजवळ 12 वर्ष ते तळमळत होते. पण एवढं आहे की त्यांना जाणवलं होतं की आपण चुकीचं वागलेलो आहोत आणि म्हणून ते ईश्वराला शरण गेले होते. ईश्वराचा धावा करत होते की आम्हाला या संकटातून, या रोगातून मुक्त कर. आणि आपले श्री स्वामी समर्थ प्रगट झाले तिथे. आपल्या पापचरणाचा स्पर्श त्या दोन्ही महारोग्यांना केला. ते रोगमुक्त झाले. आता बरं कशासाठी केलं? कर्मशुद्धी केली त्यांची. कारण का तर त्यांनी धावा केला होता, ते ईश्वराला शरण आले होते. महाराजांनी त्यांना पूर्णपणे भक्ती मार्गाला लावलं आणि भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचं कार्य त्यांच्यात होतं. भक्ती मार्गाचा प्रसार हे फार मोठं महान कार्य, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण काय, जेव्हा तुम्ही भक्तीला लावताय तेव्हाच मनुष्य सदाचरणाने जात आहेत. आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या हातून आपोआप सत्कर्म घडतायत आणि त्यामुळे सगळा समाज, जे ध्येय आहे परमेश्वराचं, सुखी व्हावे सारे जन, ते कार्य आपोआप या छोट्या छोट्या गोष्टीतून घडतंय. आणि त्यामुळे भक्ती मार्गाचा प्रसार करणं हे खूप महत्वाचे आहे. हे कार्य स्वामी समर्थांनी त्या दोन्ही महारोगांना पूर्ण बरं करून त्यांच्यावरही जबाबदारी दिली. भोग हे असे असतात, आणि जर तुम्ही चांगलं काम केलेलं असलं तर तुम्हाला चांगलं फळ कसं मिळतं, ही पण कथा स्वामींच्या चरित्रात आहे. इंदूरचे होळकर एकदा महाराजांना भेटायला आल्यावर महाराजांनी त्यांना त्यांची आधीच्या जन्मात असलेली भेट जी होती त्याची आठवण करून दिली आणि 2 आंब्याची झाडं बघितलीत ना असं विचारलं. कथा अशी आहे की इंदूरचे जे होळकर होते ते अबूच्या पहाडावर गायीच्या रूपामध्ये होते आधीच्या जन्मामध्ये. आणि अक्कलकोटचे स्वामी अबूला गेलेले असताना त्यांनी आपला हात या गायीवर ठेवला होता. म्हणजे स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून त्यांचा जन्म राजघराण्यात झाला. म्हणजे जर तुम्ही पुण्यकर्म केलं तर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं कसं मिळतं हे या घटनेतून आपण सांगायचं. मग अशी आपण बघितलं की सर्व देवता एकच आहेत. या संबंधीची कथा आता आपण बघूया. कर्मभोगाचं बघितलं की चांगलं केलं तुम्हाला चांगलं पण मिळेल, तुम्ही चुकीचं वागलं ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्हाला ते रिपे करायलाच लागतं. आता एकच देवता आहे या संबंधीच्या कथा आपण बघायचं आहे. सुरुवातीला जे म्हटलं की एकमेव स्वामी देव, स्वामी ही एकच महान शक्ती आणि त्यातून या विविध देवता आहेत. तुम्हाला माहिती आहे रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले त्यावेळेला त्यांना विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे श्रीरामाचं दर्शन झालंय. आणि काय मिळाले रामदास स्वामी, इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. त्याला विठ्ठलाच्या इथे श्रीराम दिसतोय, हातात धनुष्य घेतलेलं आहे. काय दाखवतं हे आपल्याला की एकच देवता आहे, ते राम भक्त म्हणून तिथे रामाचं रूप दिसलं, विठ्ठलाच्या ठिकाणी राम दिसला. तुळशीदासाची कथा अशीच आहे, वेगळ्या स्वरूपाचे. इथे त्यांना रामाचं दर्शन झालं, पण तुळशीदास जेव्हा वृंदावनला गेले ते पण रामाचे भक्त होते. वृंदावनला गेल्यानंतर कृष्णाची मूर्ती बघितल्यावर तुळशीदास नमस्कार करायला तयार नाहीत. काय म्हणाले, देवा नाथा, अरे तुझ्या हातातलं धनुष्य कुठे गेलं?
तू हातात धनुष्य घे, तू धनुष्य घेतल्यानंतर मी तुला नमस्कार करेन, कारण मी श्रीरामाचा निस्सीम भक्त आहे. आणि त्या कृष्णाच्या मूर्तीच्या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती धनुष्य बाण आलं आणि मग तुलसीदासांनी नमस्कार केला. अशा प्रकारची कथा आहे. ज्या ज्या देवतेचे उपास्य दैवत आपल्याला त्या त्या ठिकाणी दर्शन देतं. मग तुम्हाला कृष्णाच्या ठिकाणी राम, रामाच्या ठिकाणी कृष्ण दिसला. आता विठ्ठलाचं पण असंच आहे की विठ्ठलाचं नरहरी सोनार होता, तो शिवभक्त होता. एका मोठ्या व्यापाऱ्याला विठ्ठलाच्या मूर्तीला करगोटा करायचा होता. कथा बऱ्याच जणांनाही माहिती असेल. राजा मागचा भाव लक्षात घ्यायचा. तो म्हणाला, नरहरी सोनार म्हणाला की मी नाही विठ्ठलाच्या मूर्तीचं माप घ्यायला जाणार, मी विठ्ठलाचं दर्शन घेणारच नाही, मी शिवभक्त आहे. तुम्ही माप आणून द्या, मी करून देतो. माप आणून दिलं तर ती 4 इंच लहान झाला करगोटा. परत दुसऱ्यांदा जाऊन त्या व्यापाऱ्यांनी माप आणून दिलं तर करगोटा खूपच मोठा. असं 2-3 वेळा झालं की तो मोठा मोठाच होतोय. मग शेवटी व्यापारी म्हणाला, अरे तू जा आणि आता तुम्हीच माप घेऊन या, करगोटा काय नीट बसत नाहीये. तो म्हणाला, मी जाईन, पण मी डोळ्याला पट्टी बांधून जाईन. मी दर्शन नाही घेणार आहे विठ्ठलाचं. मी काय आहे, मी अजिबात त्याचं दर्शन घेणार नाही. मी शंकराचा भक्त आहे. आणि डोळे बांधून गेले. माप घेण्यासाठी मूर्तीवरून हात फिरवतायत तर त्याला सगळे शंकराचे असलेला शंकरच आहे याचा भास होतोय. व्याघ्रासन दिसतंय तिथे. गंगा वाटे स्पर्श होतोय पाण्याचा. त्रिशूळ दिसतोय, डमरूचा आवाज येतोय. असं शंकराचं रूप दिसायला लागल्यावर पट्टी काढून बघितली, राहवलं नाही. बघतायत तर तिथे परत विठ्ठल दिसतो. परत पट्टी बांधून सुरुवात केली माप घ्यायचं म्हणून, तर परत शंकराचा भास होतोय. जोपर्यंत डोळ्यावर पट्टी आहे तोपर्यंत विठ्ठलाच्या ठिकाणी त्यांना शंकराचाच भास होतोय आणि पट्टी काढल्यानंतर त्यांना विठ्ठल दिसतोय. आणि मग हे नरहरी सोनार शरण गेली आणि त्या क्षणाला त्यांना जाणवलं की हे सगळं एकच रूप आहे. स्वामींच्या चरित्रात तर अनेक कथा आहे. वीरभद्र नावाचं एक मोठे स्वामी होते. राजप्पा नावाचे एक गृहस्थ होते. ते वीरभद्राचे भक्त होते आणि ते वीरभद्रावर अत्यंत सुंदर कवन करायचे. त्यांची सेवा म्हणजे अशी की रोज कवन करायचं आणि ते गाऊन दाखवायचं वीरभद्राला. अक्कलकोटला राहणारे गोविंद पंत एकदा राजप्पाच्या गावामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना हे कळलं की असं असं हा राजप्पा आहे, हा कवन करतो वीरभद्रावर. म्हणून ते ऐकायला गेले. त्यांना पण ते खूप आवडलं. हे स्वामी भक्त होते गोविंद पंत आणि त्यामुळे त्यांना लागलीच वाटलं की या राजप्पांनी स्वामींवर कवन करावं. आपल्याला पण वाटत नाही हे स्वामींसाठी घ्यावं, हे स्वामींना द्यावं. तसं त्याला म्हटलं की एवढं सुंदर कवन करतोय तर त्यांनी माझ्या महाराजांवर करावं. आणि म्हणून राजप्पाला विनंती केली की तू महाराजांवर कर. राजप्पा म्हणाला की नाही, मी फक्त वीरभद्रचाच सेवक आहे आणि मी फक्त वीरभद्रवरच कवन करणार आहे. आणि तो तयार नव्हता. आता गोविंद पंतांना खूप वाईट वाटलं. आमच्यासारखं असं तर आम्ही म्हटलं असतं नाही केलं, आता जाऊ दे, सोडून दिलं. पण निष्ठावंत भक्त होता गोविंद पंत. ते उपोषणाला बसले, अन्न सोडून दिलं. का तर माझ्या गुरुचा अपमान झाला असं त्यांना वाटलं. आपल्याला ही जाणीव राहिली पाहिजे. कोणी जर स्वामींच्या विषयी काही वेगळे उद्गार काढले तर आपल्याला समजवता आलं पाहिजे, आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपल्या गुरुचा अपमान सहन करता कामा नये. आणि म्हणून 8 दिवस अन्न पाणी सोडलं गोविंद पंतांनी. महाराजांना हे सगळं समजलं. महाराज त्या राजप्पाच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं की वीरभद्र आणि मी एकच आहे. सगळ्या देवता हे वेगवेगळी रूप म्हणजे एकच महान शक्ती आहे. आता स्वामी समर्थांनी कुंभार स्वामींना हनुमंताच्या रूपात दर्शन दिलं. तसंच आपल्या नावांना देखील हनुमंत हो आणि हनुमंताच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलेले आहे. पंढरपूरला विठाबाई निघालेली आहे. दरवर्षीचा तिचा हे आहे की आषाढीला पंढरपूरला जायचं. एक वर्ष प्रचंड पाऊस पडतोय, विजा चमकतायत. रात्रीच्या वेळेला ही विठाबाई आपल्या नातीला घेऊन चालते आहे.
पुढे जाणं आता अशक्य होत आहे आणि आपण आषाढीला नाही पोचू शकत आहे याच्याने तिला रडायला यायला लागलं. त्यावेळेला तिच्या समोर श्री स्वामी समर्थ विठ्ठलाच्या रूपात प्रगट झाले आणि काय प्रश्न विचारला, विठ्ठल काय फक्त पंढरपुरामध्येच आहे का, असा प्रश्न तिला विचारला. तिचं समाधान केलं की तुला दर्शन झालेलं आहे. विठ्ठलाच्या रूपात दर्शन देऊन तिला जे आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन मिळायला हवं होतं त्या पद्धतीचे समाधान त्यांनी आपल्या भक्ताला दिले. स्वामींकडे जेव्हा रामेश्वरचे पुजारी आले त्यावेळेला स्वामी समर्थांनी काय सांगितलं, आमचंही नाव नृसिंह भान आहे बरं का. कुणाला सांगायचं आम्ही रामही होतो आम्ही कृष्णही होतो. आता राम आणि कृष्ण एकच, खरोखर एकच अवतार आहे. आधी राम अवतार आहे आणि मग कृष्ण अवतार आहे. म्हणून राम अवतारात असलेले काही गोष्टी कृष्ण अवतारामध्ये आहेत. असं म्हणतात की लक्ष्मण रामापेक्षा लहान होता, त्यामुळे राम काय सांगेल ते लक्ष्मणाला ऐकायला लागायचं. लक्ष्मणाला वाटायचं की आपण खूप रामाची सेवा करायची, म्हणून तो मध्यरात्रीपर्यंत रामाचे पाय दाबायचा आणि रामाने सांगितलं की त्याला जायला लागायचं. आणि म्हणून कृष्ण जन्मात हाच लक्ष्मण बलराम म्हणून जन्माला आला की मोठा भाऊ म्हणून, की म्हणजे आता तो माझं कृष्ण ऐकेल आणि माझ्या सांगण्याप्रमाणे तो करेल. अशा प्रकारच्या कथा आहेत. हनुमंताचं तर आहे, रामायणात हनुमंत आहे आणि याच्यामध्ये महायुद्धाच्या वेळेला कुरुक्षेत्रावरच्या वेळेला ध्वजावर हनुमंत आहे. तीच आहे, तीच पात्र वेगवेगळ्या रूपामध्ये पुढे या कृष्ण अवतारामध्ये आले होते. म्हणून स्वामी सांगत होते, मी रामही होतो मी कृष्णही होतो, नृसिंहभानही माझं नाव आहे. नानांना हनुमंताच्या रूपात दिलं, हिला विठाबाईला विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि जी मोठी कथा आहे, आता कार्तिक महिना आलेला आहे, 5 तारखेला त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन घेतात असं एक शास्त्र आहे. आणि म्हणून काही लोक स्वामींचं दर्शन घेतात कारण स्वामींनी कार्तिकेयच्या रूपात दर्शन दिलं आहे. ती पण कथा एकदा मी मागे तुम्हाला सांगितली आहे. बडोद्याचे काही गृहस्थ होते, त्या सगळ्यांना कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि म्हणून ते सगळेजण बडोद्याहून निघाले. येताना वाटेत अक्कलकोटला थांबले, 2-4 दिवस राहिले आणि ही सगळी मंडळी आता पुढे जाणार कार्तिक स्वामीच्या दर्शनाला. डोंगरे नावाचे एक गृहस्थ होते, त्यांना स्वामी समर्थ म्हणाले की तू पुढे जाऊ नकोस, तू कार्तिकेयचं दर्शन घ्यायला तू पुढे जाऊ नको, तू इथेच राहा, ती लोक जाऊन येतील. डोंगऱ्यांची भक्ती तेवढीच असणार म्हणूनच त्यांना महाराजांनी सांगितलं असणार. डोंगरे थांबले. थांबल्यानंतर महाराजांनी त्यांना कार्तिकेयच्या रूपात दर्शन दिलं. बाकीच्या सगळ्यांना यातायात करायला लागली. त्या काळी तर चालतच जात असत, चालत जायचे, एवढे दिवस जायचे, कष्ट खर्च आणि मग दर्शन. आणि हे स्वामी सेवेसाठी थांबले म्हणून त्यांना तिथेच स्वामींनी दर्शन कार्तिकेयच्या रूपात दर्शन दिले. म्हणून गुरुचरण सोडून कुठे धावाधाव करायची नाही असं नाना आपण नेहमी सांगायचे. उगाच जाऊ नका, इथे जर काम आहे, आपण एखाद्या जबाबदारी आपण घेतलेली आहे तर ते निष्ठेने ती पार पडायची, मग आपोआप तुमच्यावर कृपा होते. इथे जाईन मग मला कुठे पुण्य मिळेल, तिथे जाईन मग मला पुण्य मिळेल, तिकडे जाईन मग पुण्य, अशी गोळा करायची गरज नाही आहे. गुरुचरणाशी एकनिष्ठ राहिल्या, त्यांच्या कार्यामध्ये एकनिष्ठ राहिल्या आणि ध्येयाने नैटाने सगळे मध्ये वाटे चाललेले अनेक अडचणी पार करत चालत राहिल्या तर गुरुकृपेचा वर्षाव होतो. मागा फिरायला लागत नाही, मागण्यासाठी धावाधाव करायला लागत नाही, हे या कथेतनं. आता अशा प्रकारे स्वामींची ही विविध रूप आपण बघितली आहे की एकाच रूपातली असलेली ही शक्ती विविध भावांमध्ये प्रगट झालेली आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठच्या दैवतेची मी उपासना करावी आणि कुठची करू नये अशा संभ्रमात कधीही पडू नका. जो जो देव तुम्हाला आवडतोय त्या देवाचं नामस्मरण, मग स्वामींचं केलंय तर मी आता रामाचं नाव घेऊ की नको असे संभ्रम मनात आणू नका. मगाशी म्हटल्याप्रमाणे नानांना श्रीरामाचं स्वामींनी स्वतःचा जप नाही दिलाय, नानांना श्रीराम श्रीराम म्हणून जायला सांगितलंय. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचे आणि जीवनामध्ये असे जे संभ्रम आहेत की हे करू का ते करू, हे करू का हे करू नको, हे बरोबर आहे का हे चूक आहे, या भायच्यात पडू नका. साधी सरळ उपासना आपल्याला नानांनी दिलेली आहे, त्या उपासने मार्गाने आपण जायचं.
पण नुसतं प्रार्थना करायची घर बसून किंवा सांघिक प्रार्थनेला यायचं म्हणजे काम पूर्ण होत नाही. एक विशिष्ट जबाबदारी घेऊन काम करायला शिका. गुरुसेवा ही आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची सेवा आहे. वेळ नाही अशी अडचण आयुष्यामध्ये येणारच नाही जर तुम्ही ठरवलं की आपल्याला या गोष्टी करायच्या म्हणजे करा. विचारून घ्या की मला कुठच्या प्रकारची जबाबदारी देत आहे आणि जबाबदारी घ्या आणि ते निष्ठेने काही असू दे तेवढं त्या दिवशी काम करायचं म्हणजे मग करायचं. मग बघा कृपेचा वर्षाव कसा होईल. कारण गुरुसेवेला प्रचंड महत्व आहे. कारण का जेव्हा गुरुसेवा होते त्याच वेळेला कार्य चालू होतं. आताही प्रार्थना आपण इथे घेतोय. प्रार्थनेचं नियोजन करायला लागतं, मनुष्यबळ लागतं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती करणारी मंडळी असतात म्हणून प्रार्थना होते. मग त्यामुळे भक्ती मार्गाचा प्रसार होतो आणि अनेक मार्ग सन्मार्गाला लागतात आणि आपोआप भक्ती मार्गाला लागल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म घडत जातात आणि त्यांचं आयुष्य सुखासीन होतं. एवढं मोठं कार्य त्या छोट्याशा बीजातून निर्माण होतं हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून ध्येय गाठायचंय आपल्याला, एक विशिष्ट ध्येय गाठायचं असं ठरवा भक्ती मार्गामध्ये आपल्याला, की अमुक एक जबाबदारी मी पार पाडणार म्हणजे पाडणार. माझी गुरुसेवा ही अशा पद्धतीची आहे. दादांनी ज्याप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं स्वामी कार्यासाठी, कुठलाही विचार केला नाही म्हणून आज सगळेजण आपण सौख्यात आहोत ते कशामुळे आहेत. नानांनी उभं केलेले या कार्यामुळे. फक्त नानाने केले म्हणून असे अनेक अवतार संत करत आले आहेत म्हणून आपण आपण नानांच्या कृपा छत्राखाली आलो म्हणून आपण नानांचा उल्लेख करतोय की नानांनी जे केलं ध्येय गाठलं त्यामुळे आज आपण सर्व सुखामध्ये आहोत. की आपल्या जीवनातले असलेले अडचणी आपण सांगू शकतोय. त्या अडचणी सुटतात. पण आता मी काही उदाहरणं देणार आहे. आता अनुभव ऐकूया. आता उदाहरणं देते तर आपण अनुभव ऐकूया. अनुभव ऐकायला सगळ्यांना पूर्वी मी खूप अनुभव सांगायचे. पण नंतर नंतर मला असं वाटायला लागलं की नुसत्या अनुभवच काय सांगायचे. लोकांना उपासनेचे आलेले अनुभव. म्हणून माझं प्रवचनाचं विषयांतर होत गेलं, विषयांतर होत राहिलं. ठीक आहे. आज आता विषय निघाला आहे तर आपण अनुभवाकडे वळूया. आताच मला एक मगाशी गृहस्थ भेटले. पहिला त्यांचं सांगते मग बाकीचे सांगते. त्यांच्या घरामध्ये एक फार मोठी समस्या आणि गमतीशीर समस्या होती. त्यांच्या नात्यातली एक महिलाच म्हणायला पाहिजे कारण वय वर्ष काहीतरी 50-52 असेल. काही कारणामुळे लग्न होत नव्हतं म्हणजे झालं नव्हतं. नोकरी वगैरे चांगली होती, पैसा वगैरे भरपूर होता, सगळं होतं व्यवस्थित, पण लग्न होत नव्हतं. पण आता शेवटी म्हातारपणी काहीतरी आधार पाहिजे असं माणसाला वाटू शकतं. माणसाला अनसिक्युअर्ड वाटू शकतं, काही असेल. त्या महिलेची मानसिक अवस्था काय असेल आपल्याला माहिती नाही, पण असं असू शकतं. आणि म्हणून तिने एका व्यक्तीबरोबर लग्न ठरवलं. ती व्यक्ती वयाने काहीतरी लहान होती ती गोष्ट वेगळी, पण त्याचबरोबर ती व्यक्ती या स्त्रीच्या दृष्टिकोनातून, या महिलेच्या दृष्टिकोनातून अत्यंत अयोग्य होती. तिच्या नातेवाईकांना सगळ्यांना जाणवत होतं की ती व्यक्ती योग्य नाहीये आणि हिने जर लग्न केलं तर हिची फसवणूकच होणार आहे आणि आयुष्यामध्ये परत एक नवीन दुःखाचं सुरुवात होणार. म्हणून घरातले सगळे तिला प्रचंड विरोध करत होते, पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. तिने निर्धार केला होता आणि ती काय स्वतंत्र होती, तिची नोकरी होती, पैसा होता, स्वतःचं घर पण होतं. पण घरच्यांचा खूप विरोध होता. काही घटना एक अशी घरामध्ये घडली की तिची आई गेली आणि त्यामुळे मग ती लग्नाचे थांबले. आईचं वय बरंच झालं होतं आणि मग तेवढे दिवस ती भावाकडे बहिणीकडे अशी राहत होती. पण तिने सांगितलं होतं की आता सगळं झालं ना की मी लागलीच लग्न करणार आहे असं सांगून. त्यांच्या नात्यातील एक व्यक्ती मला भेटायला आली आणि त्यांनी मला हा प्रश्न सांगितला. मला पण एक क्षण काही गोंधळल्यासारखं झालं. आता त्या महिलेची मानसिक अवस्था कशी असेल असं मगाशी म्हटल्याप्रमाणे ते विचार माझ्या मनामध्ये येऊन गेले. पण लग्न करून ती सुखी होणार पण नाहीये, त्यामुळे ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे. प्रश्न मोठा जटिल आहे कारण जी लग्नाचं ठरवते ती इंडिपेंडंट आहे, तिने निर्णय घेतलेला आहे, सगळं ठरवलंय. त्या व्यक्तीने मला फोटो पण दाखवला कोणाशी करणार आहे वगैरे, तर तो अक्षरशः तो गवंडी वगैरे कसे अशा प्रकारचा होता. ही चांगली सुशिक्षित होती. मला प्रश्न पडला की काय मी यांना सांगू उपासना. पण उपासना तर दिलीच पाहिजे. ती व्यक्ती माझ्याकडे एवढ्या श्रद्धेने आले की मी दिलेल्या उपासनेमुळे प्रश्न सुटणार आहे या आत्मविश्वासानेच ती व्यक्ती माझ्याकडे वय जास्त असून सुद्धा मला भेटायला लागली.
आणि नेहमीप्रमाणे महाराजांना आणि नानांना अंतर्मनातल्या मनात प्रार्थना केली की प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. प्रश्न मी नाही, मी माध्यम आहे, पण प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि हा प्रश्न काही झाला तरी सुटलाच पाहिजे. कसा सुटेल मला माहिती नाही, पण तुम्ही तो सोडवायचा आहे. आणि मग मला जी काय उपासना द्यावीशी वाटली ती उपासना त्या व्यक्तींना मी दिली. ती झाली, त्यांनी उपासनेला श्रद्धेने सुरुवात केली. आणि गंमत म्हणजे असं की नंतर त्या मुलीनी तो विवाह रद्द केला. केवढा मोठा परिणाम 2 ते 3 महिन्यामध्ये महाराज काय घडवू शकतात, तिचा काय विचार बदलला, काय महाराजांनी घडवलं. अशा प्रकारचे अनुभव उपासनेने मिळतात. म्हणून उपासनेला दृढ झालं व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल मूल. खूप मोठा महत्वाचा श्लोक आहे आयुष्यामध्ये. जे गृहस्थ आले ते एवढे धडपड करून आले, सिनियर सिटीजन आहेत ते, लांबून आले, धडपड करून आले, मला उपासना विचारून गेली, त्याच्यानंतर परत एकदा भेटून गेले. असं नाहीये की दिलंय आता करत प्रत्येक वेळेला आता मी हे एवढं केलंय, आता हे पुढचं हे करू न, पुढचं ते करू न, अशी तळमळ त्यांच्या नात्यातल्या व्यक्तींनी त्यांच्यासाठी केली. त्यांनी पण खूप मोठं पुण्यकर्म केलं आणि महाराजांची फार मोठी नानांची कृपा व्यक्तीवर घडली आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये असलेला प्रश्न महाराजांनी सुटला. आता दुसरी कथा सांगते. एकदा माझ्याकडे एक महिला आली, साधारणपणे 35ची 40ची असेल. म्हणाली की ताई फार मोठी समस्या झाली हो माझ्या जीवनामध्ये. 2 लहान मुलं होती बरोबर, लोणावळ्यालाच भेटायला आली मला. माझ्या केबिनमध्ये ती मुलं इकडेच नव्हती. म्हटलं काय झालं? तर म्हणाले अहो काय सांगू आता मी तुम्हाला, मी ना माझ्या आईकडे राहायला आले 2-3 महिने. म्हटलं काय झालं? म्हटलं काय म्हणलं? म्हटलं की झालं असेल भांडण बिंडण. मला अहो काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे ना माझी नणंद येऊन राहिली आहे 2 महिने झाले त्याच्या आधी, म्हणून मग नंतर 2 महिने मी इकडे आली. म्हटलं मग नणंद का आली पण तुमच्याकडे? नाही तिची नणंद नाही ना, ती तिच्याकडे आली म्हणून ती माझ्याकडे आली. गंमतच वाटली मला. तुम्ही जसे असलं तसं मला पण हसायला झालं होतं. नंदेचे नणंद, नंदेचे नणंद. आता म्हणाले काही करून मला माझी नणंद माझ्या घरातून तिच्या मग सासरी परत गेली पाहिजे, हा तिचा प्रश्न. बघा आता कसे कसे प्रश्न, किती गंमत गंमत असते, वेगवेगळे प्रश्न. मी म्हटलं ठीक आहे, तू श्रद्धा ठेव स्वामींच्यावर, आता स्वामी करतील. ते तुला उपासना देते, ती उपासना तू श्रद्धेने कर. तिने खरोखरच श्रद्धेने केली, कारण ती आईकडे राहून कंटाळली होती, कारण तिची पण असेल ना वहिनी घरामध्ये एखाद्या वेळेस काय माहिती. आणि परत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, अमुक तमुक. उपासना केली. 2.5 का 3 महिन्यांनी लोणावळ्याला आली. प्रश्न सुटला होता. आता प्रश्न कसा सुटला ती पण गंमत. जी मूळ कारण होती की जी सासरी पटलं नाही म्हणून येऊन राहिलेली होती, त्या नंदेच्या नवऱ्याची लंडनला ट्रान्सफर झाली. महाराज काय काय आणखीन एक असंच आहे, दुसरी लंडनला ट्रान्सफर झाल्याची कथा सासू-सुनांची ती सांगते नंतर. लंडनला ट्रान्सफर झाल्यामुळे ती आपोआप निघून गेली. मग ती गेली म्हणून ही परत गेली, ही म्हणून म्हणून मग हिची पण नणंद निघून गेली आणि ही सुखी झाली. आता लंडनच्या ट्रान्सफरवरून दुसरी एक कथा सांगते. अशाच परिचयातल्या माझ्या यजमानांच्या परिचयातली व्यक्ती होती. त्यांच्या सुनेला लग्न झालं तरी पण 11 वर्ष काही इश्यू नव्हतं. म्हणून मग त्या तिला प्रार्थनेला घेऊन आल्या माझ्याकडे. सासू-सुनेचं छान पटत होतं, त्याच प्रार्थनेला घेऊन आल्या. मग तिला सांगितलं, तिला उपासना दिली. स्वामींच्या कृपेने तिला लागलेच दिवस राहिले. त्याच्यानंतर पण ती दर प्रार्थनेला यायची, त्या सासूशी चांगली बोलायची, माझ्याशी चांगली बोलायची, सगळं छान चाललं होतं. तिला मग मुलगा झाला. मुलगा झाला आणि नंतर बाळणपण सासूनेच केलं, कारण आई आजारी असायची म्हणून सासूनेच बाळणपण केलं. मुलगा झाला आणि 2-3 महिन्यांनी तिची मानसिक अवस्था काय बिघडली काय माहिती नाही. ती सासू सासऱ्यांना म्हणायला लागली की तुम्हाला नातू हवा होता, मी तुम्हाला नातू दिलाय. आता तुमचं घर आहे ना, हा फ्लॅट आहे ना, ही सत्य कथा सांगते मी, हा फ्लॅट आहे हा माझ्या नावाने करून द्या. बरं यांचा हा एकच फ्लॅट स्वतःचा, दुसरा एक होता तो मुलाला, दुसऱ्या मुलाला त्यांनी देऊन टाकलेला. हा मुलगा जवळ राहणार होता असं सगळं ठरलं होतं. हिचा हट्ट त्याला दिलाय तसं आता आम्हाला पण देऊन टाका. आता हे राहणार कुठे? एका गुरुवारी ते आपल्या मयुरेशमध्ये मला भेटायला आले. रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. गुरुवारची प्रार्थना संपून लोक भेटून जाईपर्यंत जवळजवळ 9:30 झाले होते. दोघं ती बाई तर अक्षरशः रडतच होती.
ते गृहस्थ पण रडायला लागले की आम्ही काय करू आता. ही नुसता रोज उठल्यापासून तिचं तेच आहे की हा फ्लॅट माझ्या नावाने करावा, हा फ्लॅट माझ्या नावाने करावा. आणि ती बरीच समजून घेतली. मी म्हटलं मी तुम्हाला उपासना देते, तुम्ही आता दुर्लक्ष करा, तिला हो हो सांगत राहा. तुम्ही आता नाही देणार नाही देणार म्हणू नका. हो हो सांगत राहा आणि एकीकडे तुम्ही उपासना करायला सुरुवात करा. त्याप्रमाणे त्यांनी उपासना सुरुवात केली. अवघ्या 2.5 महिन्यामध्ये अशी घटना घडली की तिच्या नवऱ्याची पण लंडनला ट्रान्सफर झाली. प्रश्न सुटला. ती जायचं वगैरे सगळं ठरलं. मग मला भेटायला आली. मला म्हणाली की तिला काहीच माहिती नाही की तिची सासू माझ्याकडे येऊन गेली, सगळं असं झालंय वगैरे काय माहित नाही. आता लंडनला जायचे त्या आनंदामध्ये ती होती. माझ्याकडे आली, दोघं जण आले आणि मला म्हणाले की अहो आम्ही असं असं जातोय, पण आता हा माझा मुलगा एवढा लहान आहे, आता माझ्या खरं सासूबाई माझ्याबरोबर यायला आल्या ना तर फार बरं होईल, पण त्यानं नाही म्हणतात. तर मला म्हणाली तुम्ही सांगा ना जरा त्यांना की जा तुम्ही पण जा त्यांच्याबरोबर वगैरे. मी म्हटलं बरं, मी नंतर सांगेन. पुढे मला म्हणाली की आम्ही सेटल झालो होतं थोडं की तुम्ही पण ताई यायचं आहे माझ्या, मग आमच्याकडे 8 दिवस राहिला वगैरे. अगदी खुशीने निघून गेली. तिकडे गेली, 2 वर्ष तो लोक तिथे राहिले. तिथून नंतर 2 वर्ष आणखीन दुसऱ्या ठिकाणी गेली. अशी 6 वर्ष गेली. आणि 6 वर्षामध्ये त्यांनी जे काय पैसे कमवले त्या ह्याच्यामध्ये त्यांनी दुसरा फ्लॅट, मुंबईत आल्यानंतर दुसरा फ्लॅट तिच्या नवऱ्याने घेऊन टाकला. प्रश्न महाराजांनी अशा प्रकारे सोडवला. काय घडेल, आपण कसं सुटेल असं आपण सांगू नाही शकत, पण प्रश्न महाराज सोडवतात. आणि किती किती हळुवारपणे महाराजांनी सोडवला बघा, की सहजपणे ट्रान्सफर झाल्यानंतर काहीच प्रश्न येत नाही. आता दुसऱ्या एक महिला साधारणपणे 45 वर्षाच्या वगैरे होत्या आणि त्या माझ्याकडे आल्या आणि त्या निष्ठावंत स्वामी भक्त होत्या. पण त्या म्हणाल्या काय मला माहिती नाही, माझा नवरा मला प्रचंड त्रास द्यायचा, प्रचंड. म्हणजे कधीतरी मारायचा. ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कधीतरी मारायचा वगैरे, घरात पैसे खर्च करायला द्यायचा, पण तो मला खूप हाल करायचा. आणि म्हणून आमची खूप भांडणं व्हायची. आणि भांडणाच्या भरात एक दिवस तो असं म्हणाला की तू अशी करणार असेल तर मी घर सोडून निघून जाईन. तर म्हणे, त्या महिला पण म्हणाल्या की ठीक आहे जायचं तर जा. आणि त्या रागावर तो नवरा घरातून निघून गेला, आईकडे जाऊन राहिला होता. ही बाई नोकरी करत नव्हती. आता 2 मुली पदरामध्ये. आता घर चालवणार कसं? मग या मुलींना पाठवायची. त्यांचं दुकान होतं, किराणा मालाचं दुकान होतं. ठाण्यातलीच गोष्ट आहे. मुलींना पाठवायची दुकानातनं. मग काय गिरायकाच्या समोर तर वडिलांकडे पैसे मागितल्यावर वडील नाही म्हणू शकत नाही, घरून पैसे मिळाले नाही. अशा पद्धतीने त्यांचं त्या मुलींची शाळेची शिक्षणं आणि मग कॉलेजची शिक्षणं सुरू झाली. बरीच वर्ष गेली त्याच्यामध्ये, 4-5 वर्ष झाली. मी त्यांना उपासना दिली होती. पण म्हणतात ना काही वेळेला कर्मशुद्धी व्हायला सुद्धा वेळ लागतो तसं. आणि साधारणपणे या मुली कॉलेजच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असताना अचानकपणे तिच्या नवऱ्याचा तिला फोन आला की नवरात्राची सुरुवात येईल त्या पहिल्या दिवशी मी परत घरी राहायला येत आहे. आणि नवरा घरी आला. सुखाने संसार सुरू झाला. दोन्ही मुलींची उत्तम शिक्षण झाली. दोन्ही मुलींची उत्तम लग्न कार्य व्यवस्थित होऊन त्या स्त्रीचा संसार सुखाचा झाला. आता सांगायचा मुद्दा असा की या सातत्याने त्यांनी उपासना सोडली नाही की अजून काही होत नाही, अजून काही होत नाही. त्यांनी धीर धरला होता की महाराजच या ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढणार आहेत. आणि त्याप्रमाणे त्यांना महाराजांनी त्या दुःखातून त्यांची सगळी कर्मशुद्धी करून घेतली आणि त्या दुःखातून त्यांना बाहेर काढून त्यांना सुखाचा संसार दिला. एवढा फरक श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात घडवू शकतात. म्हणून कधी निराश होऊ नका की माझा प्रश्न कसा सुटणार आहे. प्रश्न सुटणार आहे कधी तो आपल्याला माहिती नाही, ते महाराजांना माहिती आहे. आपलं काम एकच आहे की उपासना करायची आणि सत्कार्य करत राहायचं, सन्मार्गाने चालत राहायचंय. कधी कोणाला फसवायचं नाही, कधी कोणाला लुबाडायचं नाही, कधी कोणाला त्रास द्यायचा नाही, कधी खोटं बोलायचं नाही. आयुष्यात पहिली गोष्ट जर शिकायची असेल तर कधीही आपण आपल्या शब्दातून कधीही खोटेपणा आपण कधीही करायचा नाही, कोणाशी खोटं कधीही बोलायचं नाही. या गोष्टी पाळल्या तर महाराजांची कृपा आपल्यावर निश्चित होते. आता दुसऱ्या एका महिन्याची कथा. सारखे मला फोन यायचे आणि म्हणायची की काय माझ्या नवऱ्याची, ती ठाण्यातच राहणारी होती.
माझ्या नवऱ्याची पुण्याला ट्रान्सफर झाली आहे, मला खूप मानसिक त्रास होतो, मी कसं काय मुलांना सांभाळणार, हे सगळं मला काही झेपत नाही, अमुक तमुक तमुक रागात 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 तिचा चाललेला असायचा. त्यावेळेला खूप गर्दी असायची माझ्याकडे, त्यामुळे आता मी काय करते, मी अपॉइंटमेंटच कमी देते आणि कोणाला फोन करायलाच देत नाही. त्यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे ते लोक लोणावळ्याला येऊन भेटतात किंवा मग ते ऑफिसमध्ये येतात. फोनवर कोणी कॉन्टॅक्ट करत नाही. तर मी तिला एक दिवस बोलवलं, म्हटलं ये. आली. तिने माझ्या केबिनचं दार उघडलं. मयुरेशमध्येच आपलं ऑफिस होतं तेव्हाची गोष्ट आहे. दार उघडल्याबरोबर मला काय जाणवलं काय माहिती नाही. मी तिला म्हटलं की तुमचा प्रश्न काही नाहीये, तुमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हायपोथायरॉइड आहे, तुम्ही टेस्ट करा आणि रिपोर्ट मला सांगायला या. आणि दारातूनच तिला परत पाठवली. तिने टेस्ट केली आणि टेस्टमध्ये हायपोथायरॉइड तिचा रिपोर्ट आला. औषधं ट्रीटमेंट सुरू केली. तिच्या डोक्यामध्ये जे काय संभ्रम निर्माण झाले होते, जे काय नवऱ्याची ट्रान्सफर झाली म्हणून ती एकदम बेचैन झाली होती, त्या सगळ्या याच्यातून ती पूर्णपणे. आता तिने मला नंतर प्रश्न विचारला की तुम्हाला कसं कळलं. माझ्या फॅमिली डॉक्टरला सुद्धा ही जी गोष्ट कळली नाही ती तुम्हाला कशी कळली. मी म्हटलं मागे माझ्या पाठीमागे स्वामींचा फोटो होता, म्हटलं नाना स्वामी समर्थ यांनी हे सगळं घडवून आणलं की तू आल्यानंतर तुझ्याशी परत तुझी सगळी ती चिडचिड ऐकण्याचा त्रास पण मला नको असं महाराजांना कदाचित वाटलं असेल. म्हणून महाराजांनी मला प्रेरणा दिली की तुला हायपोथायरॉइड आहेत आणि म्हणून तू टेस्ट कर, ती पूर्ण बरी झाली. आता दुसरी एक फॅमिली, त्यांचा 4 वर्षाचा नातू होता आणि तो बोलत नव्हता. नातू अगदी सुंदर राजबिंडा. आता हे गृहस्थ होते, हे तसे परिवाराशी आधी संबंधित होते. संस्थेला काय दर महिने अधूनमधून वाढदिवसाचं अमुक तमुक याच्याने नेहमी देणगीला द्यायला यायचे, आईकडे पण यायचे. आई गेल्यानंतर ते आमच्या घरी पण येऊन आम्हाला देणगी देऊन जायचे. नंतर नंतर ते यायचे बंद झाले. ठीक आहे, एखादी व्यक्ती आली, आपली संस्था कुठे मागायला फिरत नाही, आली तर महाराजांना जसं आहे की आपण दाखवलेला प्रसाद महाराजांनी स्वीकार केलेलाच आहे असं आपण गृहीत धरू शकत नाही. तसे आपण पैसे जे देतोय महाराजांना, आपल्याला द्यायची बुद्धी होत नाही, त्याचा अर्थ महाराजांना ते नको आहेत. महाराजांना जेव्हा हवे आहेत तेव्हाच आपल्याकडून अर्पण होतात पैसे, हे सत्य हे लक्षात घ्या. आता त्यांचे नाही आले, ठीक आहे, त्यांचाच हा नातू होता, तर त्यांनी पैसे दिले नाही म्हणून नातूचा प्रॉब्लेम आला वगैरे असं इंटरप्रिटेशन करू नका. ते देत नव्हते त्याचं कारण त्या 2 वर्ष आपल्याला एक्झम्पशन मिळत नव्हतं. ते स्वतः सीए. आता प्रत्येकाची एक दृष्टी असते. डॉक्टर एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघतो, सीए एका विशिष्ट दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघतो. प्रत्येकाचं एक ऑब्झर्वेशन वेगळ्या पद्धती. जसं आहे टीसी बरोबर कोणाकडे तिकीट नाही तर बरोबर माणसाला पकडतो की नाही, तसं प्रत्येक त्याला एक एक बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने. आता ती सीए असल्यामुळे त्यांच्या मनात असाच विचार आला असेल एक्झम्पशन नाहीये, मग आपल्याला टॅक्ससाठी हे मिळणार नाही म्हणून नको द्यायला, असं असंही असू शकेल. ते आले माझ्याकडे, मी ओळखलं त्यांना, पण मला काय रेफरन्स बाकीचा काय आठवला नाही, पण कुठेतरी बघितलं एवढंच आठवत होतं. मग त्यांनी स्वतःच मला सांगितलं की मी द्यायचो, मग मला आठवलं, मग मी बंद केलं. माझी चूक झाली. म्हटलं मी काय चूक झाली वगैरे म्हणणार नाहीये, महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे पैसे आपोआप येत असतात. मग त्यांनी नातवाचा प्रश्न सांगितला की 4 वर्षाचा नातू आहे, बोलत नाही. मी म्हटलं प्रत्यक्ष मी उपासना देते, पण तुम्ही त्याला प्रत्यक्ष माझ्याकडे त्याला घेऊन या, मला त्याला बघितलं पाहिजे. घेऊन आले तर नातू अत्यंत राजबिंडा आणि इतका सुंदर, नातू बोलतच नाही. हे बघून मला खूप वाईट वाटलं. काय हे परमेश्वरा, काय हे इतकं सौंदर्य दिलंय त्याला, एवढा राजसून मुलगा आणि याच्या मुखातून. बरं तो बोलत नव्हता म्हणजे तो उच्चार करायचा पण प्रयत्न करत नव्हता. काही मुलं कसं बोलायचा प्रयत्न करतात पण ते बोलत नाही, पण याच्या बाबतीत असं होतं की हा बोलायचा पण प्रयत्न करत नव्हता. मी त्यांना म्हटलं माझ्याजवळ, त्याला बसवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, त्यांनी काहीतरी रिस्पॉन्स द्यावा असं म्हणत होतं, पण तो काय रिस्पॉन्स पण कोणी काय बोललं तरी तो काय रिस्पॉन्स देत नव्हता. त्याचा तो मजेत होता आणि खेळत होता. नंतर मी त्यांना सांगितलं की उपासना तुम्ही सुरू करा, पण ह्या मुलाला तुम्ही 2-3 वेळा माझ्याकडे घेऊन या,
पुढच्या वेळेला त्याला आणाल त्यावेळेला त्याला एकट्याला माझ्याकडे सोडायचंय, त्याची काही खेळणी घेऊन या. त्या खेळण्यांमध्ये तो रमेल आणि मी बघता बघता एकीकडे स्वामींना प्रार्थना नानांना प्रार्थना करता करता त्याला ही लिंक करीन. त्यांनी त्याप्रमाणे त्या मुलाला आणलं, त्याची खेळणी आणली. तो पण आधी आजोबांना बाहेर जायला देत नव्हता, पण शेवटी महाराजांची कृपा असते. अशी कृपा असते की आपोआप तो थोड्या वेळाने रमला आतमध्ये आणि आजोबा बाहेर बसले. मी त्याच्या माझ्या टेबलावर बसवलं, त्याची खेळणी तो खेळत होता. परत मी बोलायचा प्रयत्न करते, तो काही रिस्पॉन्स देत नाही, त्याचं खेळण्याकडे लक्ष आहे. खेळण्याच्या बाबतीत तो मात्र रिस्पॉन्स देतोय. बोलता बोलता एकीकडे स्वामींची प्रार्थना नानाची प्रार्थना अंतःकरणापासून करते की काहीतरी मिरॅकल घडवा महाराज, काहीतरी मिरॅकल घडवा. तुम्ही करू शकता. महाराजांना आपण अंतःकरणापासून प्रार्थना केली आणि आपल्याला जर त्या वेदना होऊन प्रार्थना केली तर महाराज आपलं काम पूर्ण नक्कीच करतात. 3 का 4 वेळा तो मुलगा आला आणि नंतर तो मुलगा व्यवस्थित बोलायला लागला. सत्य घटना. महाराजांची शक्ती कुठे कुठे कशी कशी काम करते हे जाणायचंय आणि त्या दृष्टीने आपण महाराजांसाठी काय करतो हा भाव आधी मनामध्ये येऊ द्या. आपण काय करतो, आपण करत राहिलं पाहिजे. निदान स्वामी भक्तीचा प्रसार तरी करा. आपल्याला आलेले अनुभव आहेत ते सांगा आणि अशा प्रकारे महाराजांची जी गुणगान गाणं ही सुद्धा भक्तीचा एक मार्ग आहे म्हणून लोकांना सांगा आणि लोकांना या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करा. आता दुसरा अनुभव, एक जोडपं माझ्याकडे आलं. साताऱ्याहून ते तळेगावला राहायला आले होते. दोघांचं लग्न होऊन काहीतरी 1 वर्ष झालेलं होतं. साताऱ्याचे होते त्यामुळे इकडे त्यांनी तळेगावला भाड्याची जागा घेतली. दोघांनाही चांगली नोकरी होती आणि म्हणून दोघांनी भाड्याची चांगली जागा घेतली होती. परंतु त्या नवऱ्याची नोकरी गेली आणि म्हणून ते मला भेटायला आले. पण नोकरी गेली हा प्रश्नापेक्षा त्यांनी असं सांगितलं की आता एकाच्या नोकरीमध्ये आम्ही या जास्त भाड्याच्या जागेमध्ये नाही राहू शकत, म्हणून आम्हाला दुसरी छोटी भाड्याची जागा मिळेल याच्यासाठी उपासना द्या. गंमत आहे. तर मी त्यांना म्हटलं की अहो त्याच्यासाठी कशाला उपासना, चांगली नोकरी आता जी तुमची आहे त्याच्यापेक्षा पण तुम्हाला जास्त चांगली नोकरी मिळेल, याच्यासाठी मी तुम्हाला उपासना देते. उपासना करायची तर चांगलं मागा. आणि त्याप्रमाणे त्यांना उपासना दिली आणि 2 महिन्यामध्ये त्याला खरोखरच पहिले होती त्या नोकरीपेक्षा अधिक चांगली नोकरी लागली आणि तो व्यवस्थित सेटल झाला. म्हणून महाराजांकडे मागताना पण काय मागा. त्यांना पण आश्चर्य वाटलं. जेव्हा मी म्हटलं अहो मागून मागून तुम्ही लहान भाड्याची जागा कमी भाड्याची जागा मिळेल असा प्रश्न टाकूच नका. प्रश्न सुद्धा कसा टाका महाराजांकडे. मागताना पण काय मागा तुम्ही, सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्यात कव्हर होतील अशा गोष्टी मागा महाराजांकडे. महाराज द्यायला तयार आहे. अनन्य भावाने महाराजांची उपासना करा, महाराज तुम्हाला सर्व द्यायला तयार आहे. जे जे आता महाराजांनी सगळ्या देवतांच्या रूपामध्ये मिरॅकल केलेली आहे. स्वामी भवनात आपण अनुभव घेतोय की जी गोष्ट नाही असा उच्चार केला की लागलीच कोणाला तरी प्रेरणा होते की ती गोष्ट तिथे आणून द्यायची. एखाद्या भक्ताला अमुक एक गोष्ट खावीशी वाटते तर बरोबर तो मठात आल्यानंतर त्याला तीच गोष्ट मिळते असे पण अनुभव आहेत लोकांचे. एकदा एक मुलगा आला असा आई वडिलांच्या बरोबर, मग आम्हाला भेटायला त्या वरंड्यामध्ये पण त्याचे आई वडील आले आणि तेव्हा नेमकी जिलबी होती आणि म्हणून त्याला जिलबी दिली. जिलबी दिल्याबरोबर त्याचे आई वडील म्हणाले की अहो याला केव्हाची जिलबी हवी होती, आम्ही अख्ख्या लोणावळ्यामध्ये फिरलो कुठेही जिलबी मिळाली नाही, पण या मुलाला बरोबर इथे जिलबी. इतकं हे दैवत आहे, हे दैवत इतकं प्रेम करणारं आपल्यावर आहे आणि त्याचं प्रेम आहे म्हणून आपणही तेवढ्याच प्रेमाने अत्यंत अंतःकरणापासून महाराजांची उपासना करायची आहे. नानांनी आपल्याला हा मार्ग दाखवला आहे. नानांचं असलेलं योगदान जे आहे त्याचं स्मरण करा तुम्ही, त्यातून तुम्हाला स्फूर्ती मिळेल की कसं जर तुम्ही महाराजांवर खरोखर सगळा भार सोपवलात आणि महाराजांच्या भक्तीचा प्रसार करत राहिला तर महाराज तुमच्यावर कृपा छत्र धरतात. तुम्ही नाही जास्त नाही केलं तरी पण करतात, पण जास्त केलं तर फारच कृपेचा वर्षाव आपल्यावर. आणि म्हणून हा कृपेचा वर्षावर आपल्यावर होण्यासाठी अनन्य भावाने महाराजांना शरण जायचं आहे. तरी म्हणा धरा रे धरा उंच धरा, श्री स्वामींचा ध्वज उंच धरा,
हा ध्वज हातात घेऊन आपल्याला पुढे आयुष्यात जायचंय, बाकी काही बघायचं नाहीये. फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचंय की स्वामी भक्तीचा, मी स्वामींची भक्ती करणार, मी अनन्य भावाने स्वामींना शरण जाणार. कुठल्याही काही संकट आलं तरी महाराज मला यातून बाहेर काढणार, हा विश्वास सतत जागृत ठेवणार आणि इतर अनेकांना या भक्ती मार्गावर लागणार. अशा प्रकारे ध्येयाने उंच स्वामींचा हा ध्वज, भक्तीचा ध्वज आपण उंच धरूया. आणि इथेच आपलं आजचं प्रवचन संपवते. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.